लय गार लागत होतं रात्री, हालत खराब झाली माझी. तर हे ग्लव्स बिप्स लागतात भाऊ. आणि स्लिपिंग बॅग पण -20 डिग्रीवाली असली तर जमते. मित्रांनो, तर सकाळचा नाश्ता आलाय, पोहे आणि गराय. तर आजचा प्रवास हा घनदाट जंगलात चालू झालाय. मित्रांनो, तर फ्रोझन लेक मध्ये चाललोय. ए भाई, दस नाही राय ना, ये कुठला आहे ये. अरे भाऊ, आपली माणसं भेटली इथं पुण्याची. मित्रांनो, तर फायनली बर्फातनं चालाय सुरुवात केली. मित्रांनो बघा इथं किती खोल आहे, एवढं खोल आहे. गेला तर पाय डायरेक्ट आताच आहे. चला मित्रांनो, तो सूप येतोय पाठीमागा बघा, बर्फच आहे. हे अशा बर्फात थांबलोय मी आज. आणि मित्रांनो, तर हे बघा, हे बंगालचा भाऊ आहे, गेला डायरेक्ट बर्फात. तर दुसऱ्या दिवसाच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलेलो आहे आपण. तर तुम्हाला दाखवतो राहण्याची सोय कुठे. हे पाहू शकता, हे बर्फ, पूर्ण बर्फ आहे आणि बर्फाच्या मध्ये टेंट आहेत. आता ह्याच्यात गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजही आपल्या केदारकंठा ट्रिपचा दिवस दुसरा. आपण आता जुडो की तालला मुक्कामाला आहे. तर पाहू शकता इथं वेदर, वाव, बर्फ बिर्फ बिर्फ. आणि तिकडं वॉशरूम बनलेत, म्हणजे ही टॉयलेट आहेत. बेसिकली कसं केलं आहे त्यांनी तर ती सांगायचं नाही तुम्हाला. काय केलं आहे, असं दगडाचं बांधकाम केलं आहे आणि खाली टाकी टाईप केलेलं आहे. तेव्हा बसायचं. ठीक आहे, नाही सांगत, जाऊ द्या. ओके, तुम्ही इथं आले एक्सपिरियन्स करा. आणि तिकडं बघा कसलं त्या माउंटेन रेंजवर भारी भारी व्ह्यू येतोय, नाद का. वाव 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 वाव. चा तिथं माझा टेंटमध्ये गेलं तुम्हाला सांगतो. चला, टॉयलेट तसं मला वाटलं तसं घाण नाही आहे, एकदम तसं चांगली पद्धतीची केलेली अरेंजमेंट. मी पहिल्यांदाच गेलो, नाही तर आपलं बाथरूमला तर कुठं ओपनमध्येच जात होतं. हो, लय गार लागत होतं रात्री, हालत खराब झाली माझी. तर हे ग्लव्स बिप्स लागतात भाऊ. आणि स्लिपिंग बॅग पण -20 डिग्रीवाली असली तर जमते. आपल्यासारखी, माझ्यासारखी तर फुसकी स्लिपिंग बॅगमध्ये तर गाठूनच जायची एखादं. चला, इथनं एक स्टोरी लावायसाठी नव्हे, हे मोबाईलमध्ये काढतो, म्हणजे त्यात बर्फ झूम होऊन येईल. मित्रांनो, तर फायनली टेंटमध्ये आलोय माघारी. जरा टेंट लईच डबल टिबल लेयरचं आहे, त्यामुळे आतमध्ये काही दिसत नाही. बेसिकली काय झालं, काल रात्री नव्हे एवढी काही चांगली मला झोप नाही आली खरं सांगायचं म्हणलं तर. ही स्लिपिंग बॅग होती आणि मी असा एका कोपऱ्यात झोपलो होतो ह्या साईडला. थांब जरा, त्याला बाहेर टाकतो. असा एका कोपऱ्यात झोपलो होतो आणि रात्र होता होता असा तिरका झालो हळूहळू. आणि मला तर पहिलं वाटलं की ह्या टेंटमध्ये मी गुदमरतोय का काय. मला ही भीती वाटते की टेंटचा दरवाजा सगळा अंधार झाल्यावर टेंटचा दरवाजा गावायचा नाही, काय नाही. पण एकदा थंडी वाजायला लागली ना भाऊ, सगळं सहन करते माणूस. मी तर पास स्लिपिंग बॅगला चेन लावून दोन्ही हात त्याच्यात घातले होते. जर कोणी बदबद वाजवला असताना टेंट तर मला पळावी आलं नसतं. तर चला, अशा प्रकारे टेंट होता. लई स्लिपिंग बॅग होत्या पण मी एकच वापरली, आर्मीवाली -20 डिग्रीवाली. चलो मित्रांनो, तर ब्रश वगैरे केलंय. आता ऊन आलंय तर उन्हाला आलोय. लय गार होतं रात्री, बेकार. आता काय, आंघोळीचा तर विषय विसरूनच जायचा 4-5 दिवस. काल नव्हती केली, आज बी नाही केली, उद्या नाही काय ना, परवा नाही काय ना, 13 करेल बहुतेक असा विषय. इतकं थंडी, मायनसमध्ये टेम्परेचर, 11-12 डिग्री टेम्परेचर. ही सूर्याचे ही पण डोळ्याला चुपतं इतकं ही. आणि आत्ताच ब्रश वगैरे केलं. पाणी इतकं थंड झालंय ना, बेकार ना, असा हात बी घालू शकत नाही. चला, आता काय नाश्ता करून डायरेक्ट ट्रॅक अप करायचं आहे. त्यासाठी ब्रश वगैरे केलं, नाश्ता तयार होतो. नाश्ता तयार झाला की ग्रुप घेऊन लगेच गाईड वरती जाणार आहे. चलो मित्रांनो, तर सकाळचा नाश्ता आलाय, पोहे आणि गराय. चला, पाहू शकताय गरम गरमचा वाफा निघते त्यात ना, तर खाऊन घेतो. बघूया वरती जायचा सीन काय, आता किती वाजता निघायचे, काय व्हायचे. त्यांनी ब्रीफिंग रात्री सांगितलं होतं, त्यावेळेस मी नव्हतो.
डोळ्यावर लय सूर्य चमकतोय. तू बघा कसला आहे सकाळ सकाळ. आणि ही आपली कॅम्पिंग साईट होती आणि हा आपला गाईड आहे. चला नाश्ता झालाय आता, बाय बाय. मित्रांनो, तर आम्ही जिथं थांबलो होतो जुडा का तलाव, तिथं पाण्याची सोय म्हणजे कसं आहे, हे बर्फाचं वितळलेलं पाणी, हेच पाण्याने जेवण पण बनतं आहे, हेच पाणी प्यायला पण गरम करून देत होते. नाही तर तोंड बिंद व्हायला पण हेच पाणी होतं, दुसरं काही पर्याय नव्हता. वेदर व्ह्यू एक नंबर आहे भाऊ. आणि काय झालं आहे आता, आमच्या जो ग्रुप होता 8 जणांचा, त्यातील 4 जण रिटर्न चाललेत. आता आम्ही 4घच राहणार आहे फक्त. 3 मुली महाराष्ट्रातल्या आणि मी, असं 4 जणांनाच वरती जायला लागेल. त्या मुली पण येतात कारण शेवटपर्यंत काय आयडिया नाही मला. मी तर जाणार आहे भाऊ. मित्रांनो, तर फायनली आजच्या दिवसाचा ट्रॅक चालू केला आहे. जवळपास 9:30 वाजलेत आणि निघालो आहे आम्ही सगळी. 8 जण आहेत. 4 मला पकडून 8 जण आहेत. चलो या मित्रांनो, तर आजचा प्रवास हा घनदाट जंगलात चालू झाला आहे. कोणतरी राहिलं पाठीमागं, गाईड त्यासाठी पाठीमागं थांबलाय. चलो चलते हे. मित्रांनो, तर पहिला टप्पा लई टप आहे. डायरेक्ट सरळ सरळ जायचे. ते दिसतंय का टेंट, तिथनं सरळ सरळ आलोय. पहिल्या टप्प्यात काल पण असंच होतं, पहिल्या टप्प्यातच दमायसारखं झालं. पडलं. गिर गए का कोण? नाही पडले कोण. चला मी सगळ्यात पुढे आहे, बाकी येतात हळूहळू. चलो मित्रांनो, तर पहिला टप्पा पार करून डोंगर चढून वरती आलोय. कालच्या गत एक मुलगी परत पाठीमागे राहिली. तिचं नंतर दुसऱ्या टप्प्यात फास्ट चालती, पहिल्या टप्प्यात लई दमादमान चालती. इंजिन गरम व्हायलाच टाईम लागते तिला. मित्रांनो, तर आता पोचलोय जुडू का तलाव. काल आपण जुडू का तलाव बेस कॅम्पला होतो. तर हे पाहू शकताय, हे सगळं बर्फात इकडून पाहिलं तर पाणी सगळं गोठलेलं आहे. फ्रीजन लेक आहे तसं. आता भाई इन्फॉर्मेशन कोण बताएगा? नमन भाई बात. तर मित्रांनो, ह्या जुडा का तलावची हिस्ट्री काय आहे, तर इथं महादेव तपस्या करत होते. त्यावेळेस त्यांच्या जुडा म्हणजे केस मधनं एक पाण्याचा थेंब पडला होता गंगाजीचा. त्यापासून हा तलाव तयार झाला आहे. त्याला जुडा का तलाव म्हणतात. हा मोस्टली फ्रोझन असतो 3-4 महिने. आणि आता पाहू शकताय तिकडं बर्फ आहे आणि मग पाणी झालेलं आहे. चला, मग अशी एकाने वेगळी हिस्ट्री सांगितली, आता वेगळी हिस्ट्री सांगितली. बघू काय आहे नक्की. मित्रांनो, तर हे भाऊ बघा, त्याच्या डॉगला घेऊन आलाय ट्रॅकला. भाई बहुत बढ़िया इनका ग्रुप. ये अपना गाइड है, अपना ग्रुप. थकले नाही बार, हे आपले भाई दिल्ली वाले. मित्रांनो, तर हे माकडं इथं लय इथं. कसला एकदम डेंजरस आवाज करतात. मित्रांनो, तर फ्रोझन लेक मध्ये चाललोय. हे किधर से, कौन सी स्टेट से? कर्नाटका से. मी बघा इथनं चाललंय फ्रोझन लेक मध्ये. ते भाऊ गेलेत. घुसलं ना, हा आताच जाईल. डायरेक्ट गेलं तर आताच जाईल. मित्रांनो, तो आलोय. ए भाई, दस नाही राय ना, ये कुठला आहे ये? अरे भाऊ, आपली माणसं भेटली इथं पुण्याची आणि आलोय फ्रोझन लेक वर. नाद खा. ओके मित्रांनो, तर फ्रोझन लेक वर आलोय. हे पाहू शकताय तिथं पाणी जमलेलं आहे. इथं पाणी जमलेलं आहे, तिथं पाणी आहे. मला वाटलं नव्हतं मी येईल पाण्याच्या बर्फाच्या वरती. खाली जसायचे चान्सेस आहे. आपले इथले पुण्यातले भाऊ आहेत, त्यांच्याकडून फोटो काढून घेतो. तर आता आपण जुडा का तलाव इथं आहे. आणि तर हे आपले भाऊ आहेत दिल्लीचे, सबमिट से उतर गए. हे दुसऱ्या दिवशी त्यांनी रिटर्नचा प्रवास काढलाय. आता आम्ही 4 जण राहिले. या 3 मुली मी. समझ में नहीं आया पर अच्छा लगा. चलो भाई से मिलकर बहुत बढ़िया लगा यार. बहुत अपना 2 दिन का सफर बहुत अच्छा था. चलो बाय बाय. मित्रांनो, तर दुसरा डोंगर चढायला चालू केले. हे एकदम पहिला चढून जुडा का तलाव तिथं थांबलो होतो.
बराच वेळ रेस्ट झाला जवळपास पाऊण तास. त्यानंतर परत खडी चढाई, उंच उंच जायचे, जंगलात न चालत जायचे. फुसके हे लोक. चला जाऊया. पुरी गिर जायगे. चला आता ते भाऊ तर गेले, ते होते तेव्हा जरा टाइमपास ते होता. आता काय नाही, चलो चलते देखेंगे आगे जाके. मित्रांनो तर आता दुसरा टप्पा, दुसरा डोंगर पार करून आलोय सकाळपासून. आणि आता बर्फ दिसायला लागलाय डोंगरात. आता इथनं पुढं बर्फात ट्रॅक असेल असं वाटतंय मला. अजून पण मी नक्की नाही सांगू शकत तिथे गेल्याशिवाय. पण मस्त क्लायमेट आहे, एवढं काही स्टिप वाटत नाही. हळूहळू आलं ना काय नाही. चला आपला ग्रुप अजून एक जण मिसिंग घेतलं. चलो मित्रांनो तर दुसरा ब्रेक झाला होता. दुसरा डोंगर चढून आल्यावर इथं धाबा होता, म्हणजे टी पॉईंट होता. त्याच्यानंतर किती से जाणे कसं, हे आपला गाईड आहे, म्हणजे बेसिकली कुकच आहे. पण त्याला ग्रुपमध्ये लोक कमी असल्यामुळं त्याला पाठवलं आहे आमच्याबरोबर. तर बाकीच्या सगळ्यांना स्नो चेन नाही पाहू शकताय. आमची अजून स्नो चेन नाही भेटली आणि सगळ्या बर्फातनं चालायला सुरुवात करायची. बर्फ फायनली बर्फ लागलाय. नाद खोया दाखवा. वाव बर्फात आलोय फायनली. मित्रांनो तर फायनली बर्फातनं चालाय सुरुवात केली. तर पाहू शकता इथे वरती जाऊन गाड ठेवली इथच्या गावात. हे किती मित्रांनो बघा इथं किती खोल आहे. एवढं खोल आहे. गेला तर पाय डायरेक्ट आताच आहे. चला मित्रांनो तर बर्फाचा डोंगर चढायला जरा अवघड आहे. कसा येते आमच्याकडे त्यात स्नो चेन नाही येत, त्यामुळे कसा येते जबराट असा बर्फ आहे भाऊ. नाथखोळा ठिकाण आहे एक नंबर. हे बघा धरून येतात दोघं एकमेकांना. आम्ही टोटल 5 जण आहे गाडी पकडून. ओके मित्रांनो तर आलोय आता. बर्फ एक नंबर ठिकाण आहे भाऊ. भारी वाटलं मला तर इथे. आणि बघा इकडून असा स्नो मधनं पण चालला आहे रोड. आणि इकडून ज्यांच्याकडे स्पाईक नाही आहे, म्हणजे स्नो चेन नाही आहे, त्यांच्यासाठी इकडून रोड आहे, त्या रोडनी चाललोय आम्ही. तिथं जाऊन भेटतोय व्यू. इथं तर बरोबर की भाई हाँ 2 मिनट. हाँ कहीं बात नहीं था. हाँ बस मित्रांनो कसं आलो होतो आता. इथं लय स्लिपरी हे पाहू शकताय. बर्फ बघा, बर्फ पाठीमागे बर्फच बर्फ आहे. 1 मिनिट मेरे को जान दो. चला चालतंय. बर्फ एक नंबर ठिकाण आहे भाऊ. नाथखोळा आवडला आपल्याला. मित्रांनो तर इथं फायनली रेंज आली आता. तर इथनं एक घरी फोन करतो आणि मग जायच्या वरती व्हिडिओचं काय हाल आहे ते अपलोड केलेलं आहे, बघूया. चलो मित्रांनो तर खाली जिथं चाललोय ते पण बर्फच आहे. कहाँ से भाई? स्टार्ट में मिला था. हाँ यस भाई. क्या नाम था यूट्यूब का? MH बैकपैकर. MH महाराष्ट्रीयन. ओके. तर मित्रांनो लय घसरट सरकत रोड आहे आणि एवढं काही नाही आहे खास. तुमचा भाऊ चाललाय आरामात. घरी फोन केला एक, व्हिडिओ कॉल लावायचा होता पण झाला नाही. मित्रांनो तर तुमचा भाऊ हरण महादेव. मित्रांनो तर तुमचा भाऊ केदारकंठा ट्रॅक करत आहे. तर त्याचा दुसरा दिवस आहे. मित्रांनो तुमचा भाऊ केदारकंठा ट्रॅक करत आहे, त्याचा दुसरा दिवस आहे. तर दुसऱ्या दिवशी पाहू शकता आपण पूर्ण बर्फातनं ट्रॅक करतोय. काल आपण जवळपास 4 किलोमीटरचा ट्रॅक केला होता. आज पण आपण 4 किलोमीटरचा ट्रॅक करून जाणार आहे. पण एक नंबर आहे भाऊ. सगळ्यांनी आलं पाहिजे एकदा तरी. नाथखोळा आहे. पण ज्याला चालाय बिला येत नाही त्यांनी नका येऊ, तुमचे पैसे वाया जातील. आता 1 जण होते आमच्याबरोबर ग्रुप, त्यातले 4 जण माघारी गेले. त्यांना दम लागायला लागला. हे बघा कसला आहे बर्फ आहे. नाथखोळा बर्फच बर्फ आहे. थोड़ा स्लिपरी है ये भाई. किधर से आपने? हाँ मैं अहमदाबाद गुजरात से भाई. आपने लई लोक येतात वेगवेगळ्या राज्यातून आलेले आहेत. पण भाई व्ह्यू कैसा आहे? मस्त बढिया आहे ना? बढ़िया एकदम बढ़िया व्यू है. काय आहे बघा बर्फ बिर्फ. आमचा ग्रुप आहे. तो ग्रुप गाईड ती आहे. चला बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला
तर लाईक शेअर आणि फॉलो करा. कारण आता तिसऱ्या ब्रेकला थांबलोय आता. इथं पाहू शकताय एक नंबर व्ह्यू आहे नादखुळा. हा 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 कसला व्ह्यू आहे जबराटा. ओ हो हो सगळे बर्फाचे डोंगर आहेत ते दिसतात तसल्या डोंगरातनं चालत आलोय आम्ही वरती. बघा इथे कॅम्पिंग साईट आहे अशीच आमची पण राहणार आहे अजून 1 किलोमीटर पुढे आहे. पण चला एक नंबर व्ह्यू आहे नादखुळा. इथे एक फोटो काढू मित्रांनो. तर आता इथं एक कुत्रं होतं डॉग. तर आपण मी यू करतोय तर ये नाही भाई उसको क्या बोलते उच 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 तो पाय लागलं उच 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 यू. तर मित्रांनो एक आपले त्यांच्या इथं उत्तराखंडमध्ये कुत्र्याला उच उच म्हणतात बघा उच. आणि असले टोंगळे टोंगळे आहेत ना म्हणजे असे बॉडी बिल्डर कुत्रे आहेत सगळे. हा तर चला आता निघतोय. इथं बॅटरी संपत आली माझी कॅमेराची. आणि ह्या मुली आहेत आपल्या बरोबर ट्रॅकला त्यांचे फोटो काढायचे संपा नाही. हा तर मित्रांनो फायनली आता आपण शेवटचा आखरी स्टॉप आहे. तर हे आपल्या 2 किलोमीटर मुली इकडल्या महाराष्ट्रातल्या. काय नाव तुझं? काव्या. ऋतुजा आहे मी. काव्या ऋतुजा आणि रुपाली. काय म्हणते ऋतुजा? ऋतुजाला मजा येते ना. मित्रांनो तुम्ही पण आलं पाहिजे एकदम भारी एक्सपिरियन्स आहे. आणि जे डिमोटिवेट लोक आहेत त्यांना घेऊन येऊ नका जे निम्म्यातनं निघून जातात. आता आमच्या बरोबर 4 कमी बॅकपॅक. हा आणि मेन म्हणजे बॅग बिग कमी घेऊन येत जा. ह्यांनी मेन म्हणजे यांच्याकडे लय बॅग आहे. बघा माझी बॅग आहे काल तर जास्त होती आज कमी केली त्यामुळं ह्यांना चालायला लय त्रास होतोय. चला आमचा गाईड शक्कूबाई. आमचा गाईड पण खूप फ्रेंडली आहे. हा तर त्याच्यासोबत मित्रांनो तुम्हाला एकदम जबराट असा व्ह्यू दाखवतोय. आणि कसला रोड आहे बघा कसल्या रोड मधून चालतोय. बर्फ आहे चारी बाजूनी. वाव बर्फ. हा ते दाखवलं की ते खाली बघा कसं झालंय. आणि इकडं व्ह्यू बघा नादखुळा एक नंबर. आणि हे आमचे पार्टनर आहेत ट्रेकिंगचे. या 3 मुली. ये अपना कैंप है. और खाने में क्या है? इधर ही है खाली. फिर पहिले ही बताता ना. मित्रांनो तो बर्फात कॅम्पिंग आहे आज. डेंजर. मित्रांनो तर 1 नंबर लोकेशनला आलेलो आहे. तर आज दिवस आहे आपला दुसरा केदारकंठा ट्रॅकचा. तर दुसऱ्या दिवसाच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलेलो आहे आपण. तर तुम्हाला दाखवतो राहण्याची सोय कुठे. हे पाहू शकता बर्फ पूर्ण बर्फ आहे आणि बर्फाच्या मध्ये टेंट आहेत. आता ह्याच्यात कसे सर्वाइव्ह करायचं तेच पाहायला लागेल. एक नंबर व्ह्यू. आणि इकडं बघा पहाडाचा कसला व्ह्यू येतोय नादखुळा. आणि ग्रुपमध्ये फक्त आता 4च माणसं राहिलेली आहेत त्यामुळं काय नाही. तसं पण मी माझ्यासाठी एकट्यासाठी एक सेपरेट टेंट असतोय. व्ह्यू 1 नंबर आहे. आणि आलं पाहिजे मित्रांनो एकदा तरी. मजा आहे मजा. 1 नंबर आहे. बर्फात थोडी फाटती पण मजा येते. वा 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 कसला बर्फ आहे. बर्फात आपण जाऊ उद्या. आता पहिलं तर पीकपर्यंत तर गेलं पाहिजे. चलो मित्रांनो तर आता आपल्या दुसऱ्या दिवशीचा ना स्टेला आलोय आपण मध्ये जिथं मुक्कामाच्या ठिकाणी. तर दुपारचं जेवण करतोय. तर दुपारच्या जेवणात तिथं पाहू शकता ह्या राजमा चावल आणि पापड आहे. तर मी नाही राजमा खात नाही म्हणून मी पापड ही केलंय आणि राईस खातोय. आणि हे आपला गाईड आहे टूर गाईड. आणि हे भाऊ आपला आचारी आहे. आणि तुमच्याकडे दाखवा तुमची आमची ओळख झाली होय. आणि जे व्हिडिओ काढते ती स्वतःला दाखव जरा. चला बाय बाय. आता उद्या सकाळी लवकर 2 वाजताच उठून जायचंय चालत. त्यामुळे लवकर पोहोचलोय. आता 2:30 वाजता आम्ही पोहोचलो इथं. बाय बाय. बाय.
तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा. तर हा व्हिडिओ केदारकंठा ट्रॅकच्या दुसऱ्या दिवसाचा आहे. तर दुपारी 2:30 वाजेपर्यंत आम्ही इथं ट्रॅक करून राहण्याच्या ठिकाणी आलो होतो. तर तिथपर्यंतचा व्हिडिओ आहे. त्याच्या पुढे पण व्हिडिओ आहे, म्हणजे दुसरा पार्ट पण येईल त्याचा. मग बेसिकली हा व्हिडिओ 40 मिनिटाचा होत होता. तर 40 मिनिटं लोक पाहत नाहीत, त्यामुळे मी 2 पार्टमध्ये डिवाइड केले. पहिला पार्ट तुम्हाला आवडला असेल तर दुसरा पण आवडेल. दुसऱ्या पार्टमध्ये तर बर्फात गेलो होतो जिथं कमरा इतका बर्फ आहे. आणि दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला मी कसं सर्वाईव्ह केलं -15°C टेम्परेचरमध्ये ते पण पाहायला भेटेल. तर चला, तुम्हाला सबस्क्राईब करायचे आणि सुंदर अशी कमेंट करायची, व्हिडिओ लाईक करायचे आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचे. चला बाय बाय. पुढचा पार्ट येईल 12 तासाच्या आतच.